नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा। या लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। मिरजगावच्या या नगरीमध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा होत असलेला कार्यक्रम, यासाठी उपस्थित असणारे सन्माननीय खासदार निलेशजी लंके, त्याच पद्धतीनं माढ्याचे खासदार सन्माननीय धैर्यशीलजी मोहिते, माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील, आदरणीय सर्व व्यासपीठ। मला माहिती शिट्ट्यान टाळ्या का वाजतेत, कोल्हे खासदार थोड्या वेळात येणार आहेत, त्याच्यामुळे ती आल्यावर आणखी शिट्ट्यान टाळ्या वाजवा, थोड्या वेळ शांत राहा। आज खऱ्या अर्थानं आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून कर्जत जामखेडमध्ये जी विकासाची गंगा वाहत आहे, आज मिरजगाव आणि मिरजगावच्या परिसरामध्ये अनेक कामांचं भूमिपूजन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। तसेच नवनिर्वाचित खासदारांचा सत्काराचा कार्यक्रमही होणार आहे। रघुआबा जसे 40 सेकंद बोलले, तसं मी फक्त 2.5 मिनिटं बोलणार आहे। सगळ्यांनी या ठिकाणी वेळेची मर्यादा पाळली पाहिजेत, परंतु खऱ्या अर्थानं लंके साहेब, मोहिते साहेब, कर्जत जामखेडला खऱ्या अर्थाने आवश्यकता कशाची आहे, तर ती आवश्यकता तरुणांच्या हाताला, महिलांच्या हाताला काम मिळावं याच्यासाठी MIDCची आवश्यकता आहे। आणि MIDC फक्त एकच आणू शकतो, ते म्हणजेच आमदार रोहितदादा पवार। आम्ही कुणावर तरी 10 वर्षे काम केलंय, त्यांची क्षमता किती ही नामदेवरावला माहिती। चिचुक्याचा कारखाना सोडून दुसरं काहीच आणू शकत नाही, ती चिचुके फोडायचा कारखाना फक्त। माग आमदार रोहितदादांवरती टीका झाली, म्हणले अदानींच्या गाडीचे ड्रायव्हर झाले। अरे आमदार रोहितदादांच्यात ही क्षमता आहे, कर्जत जामखेडच्या जनतेला जर विकासाच्या रूपाने जर द्यायचं असन, विकास करायचं काय असन, तर अदानीचीच काय कुणाची गाडी चालवायला रोहितदादा तयार आहेत। कर्जत जामखेडचा विकास करण्यासाठी कुणा पुढेही झुकायला आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी सक्षम आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगणार आहे की MIDC पाटेवाडीचा विषय असन, MIDCचा या ठिकाणी थेरगावचा विषय असन, थेरगाव पासून 40 किलोमीटरवरती नगरला MIDC आहे, त्याच्यामुळे त्या MIDCत आणि ह्याच्यात अंतर कमी राहणार आहे। आणि सगळा अधिकारी वर्ग जो राहू शकतो ते फक्त थेरगावून 30 मिनिटाचा अंतर नगरला, सगळे अधिकारी MIDCतले नगरला राहायला जातील। मिरजगावचा काय विकास होणार आहे, कर्जतचा काय विकास होणार आहे, ती कुठंतरी जागा गुंतवायची, कुठंतरी आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाला कुठंतरी खोडा घालायचा। म्हणून या ठिकाणचं आता विकासाला खीळ घालण्याचं काम केलं जातंय, परंतु MIDC या ठिकाणी ज्या ठिकाणी आमदार रोहितदादांनी ठरवली त्याच ठिकाणी पाटेगाव या ठिकाणी होणार आहे। दुसरा विषय, मी या ठिकाणच्या सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती करणार आहे, विशेष करून OBC बांधवांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे। 10 वर्षे ओबीसी म्हणून तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे। आमदार रोहितदादा जर OBC ओपन सगळ्यांना संगती घेऊन चालणारा माणूस कोण असेल तर ते आमदार रोहितदादा पवार। अनेक दिवस OBCचं या ठिकाणी भावनेचं राजकारण करायचं, OBC म्हणायचं,
ओबीसीची मतं घ्यायची, परंतु छाती ठोकपणे एक काम दाखवा की जी ओबीसी साठी तुम्ही कर्जत जामखेडमध्ये केलंय किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसी साठी केलंय. या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी नुसता मतदारसंघाचा विचार नाही केला, तर आरणला जो अख्ख्या महाराष्ट्रातून जो सौता भक्त जातो त्या ठिकाणी पदर खर्चातून 5 कोटी रुपयाचं भक्त निवास उभारण्याचं काम आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून आरण या ठिकाणी होतंय. चुंडीचा विकास केला जातोय, जातीपातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी विकास करण्याचं काम केलं जात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं छोटंसं एक शेवटचं उदाहरण सांगणार आहे. आमच्या कर्जत नगर पंचायतमध्ये 17 नगरसेवक आहेत, पैकी 15 नगरसेवक हे आमदार रोहितदादा पवार यांच्या विचाराचे आहेत आणि 2च नगरसेवक विरोधातले आहेत. त्याच्यातला एक नगरसेवक रोज आमदार रोहितदादांच्या विरोधात बातमी अमुक तमुक करणं, परंतु त्यांच्या भाचीला ज्या वेळेस ऍडमिशन पाहिजे होतं त्यावेळेस रोहितदादांनी विचार नाही केला, हा विरोधी पक्षाचा आहे, शारदा नगरीला त्या ठिकाणी ऍडमिशन करून दिलं. शिक्षण आणि आरोग्यामध्ये राजकारण नाही, हे आमदार रोहितदादा पवारांच्या या ठिकाणी कामाच्या माध्यमातून आहे. लंके साहेब, तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरायचंय. लंके साहेबांना तेवढीच मागणी महाराष्ट्रामध्ये, कुठं गेलं की तितकीच माणसं जमतात आणि रोहितदादांना तितकीच जमतात, परंतु रोहितदादांना महाराष्ट्रामध्ये फिरायचंय. तुम्ही महाराष्ट्रात बी फिरा आणि कर्जत जामखेडची जबाबदारी घेऊन मागच्या वेळेस त्या आमदार रोहितदादा 42,000 मतांनी निवडून आले होते. यावेळेस आमदार रोहितदादा पवार यांना आपण त्याच्यापेक्षा डबल मताधिक्याने विजय करायचंय आणि महाराष्ट्राचं या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी द्यायची आहे. अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत. संपर्क 9922 16 42 12.